सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानसा लेख तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. लेख लिहिलेला आहे मदन देशमुख यांनी, जे पुण्याचे आहेत. खूप छान लिहिलं आहे, वाचायला खरंच अगदी छान वाटतं आहे. तर सुरू करते. पूर्वीच्या म्हणजे 30-40 वर्षापूर्वींच्या लग्नांमध्ये बुंदीचे लाडू किंवा जिलबी हाच बेत असायचा. त्यात पारंगत आचारी असायचे. कार्यालयाच्या तारखांपेक्षा यांच्या तारखा मिळणं अवघड असायचं. लाडू आणि जिलबी किलोवर बनवली जायची आणि आचार्यांचा कर्णावळ देखील किलोच्या हिशोबानेच ठरायची. पुढे हा बेत नामशेष होऊन त्याचा मेन्यू झाला. पंजाबी पदार्थांचं आपल्या खाद्यसंस्कृतीवर अतिक्रमण झालं आणि या घरंदाज आचार्यांचंही उच्चाटन झालं. त्यांची जागा कारागीर सोबतीला घेऊन दरडोई दराने खानावळ चालवणाऱ्या केटरर्स नावाच्या उपऱ्यांनी घेतली आणि घरच्या कार्यातली या बाबतीतली गंमतच संपली. पूर्वी लग्नातल्या स्वयंपाकांचे जिन्नस, त्याची यादी, वाणसामान खरेदी, घरी होणारा लाडू चिवडा बनवण्याचा कार्यक्रम, ही सगळी धामधूम असायची. आदल्या दिवशीची भाजी खरेदी हा एक वेगळा सोहळा असायचा. सगळं सामान आदल्या दिवशी संध्याकाळी कार्यालयात नेणं हे एक दिव्य असायचं. केटरिंगचे कारखाने आले आणि ही 12 बलुतेदार प्रकार जो आहे तो लयालाच गेला. ही सगळी कामं लग्नघरातल्या 15, 16 ते 20-22 वयाच्या मुलांची आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मित्रांची असायची. याच मनुष्यबळाच्या जोरावर लग्नकार्य कुठलंही कॉन्ट्रॅक्ट न देता निर्धोकपणे पार पडायची. घरातल्या मुलांची मित्रमंडळी राबायची. त्यात एक विलक्षण समाधान होतं. माझ्या घरातल्या कार्यात माझे मित्र जसे गुंतले तसाच मी देखील अनेक मित्रांच्या घरच्या कार्यात राबलो. यात कुठेही मोठेपणा आणि तुमच्यासाठी काहीतरी करतोय असा आव किंवा भाव नसायचा. त्यावेळी लग्नाच्या पंक्ती उठायच्या आणि तिथे हीच मित्रमंडळी वाढपी देखील असायची आणि त्यात लाडू आणि जिलब्या पैजेवर उडायच्या. त्यातले माहीर खवय्ये मैदान मारायचे. या मित्रांना मग एक पार्टी द्यावी लागायची, ज्यात बाहेर जेवण करणं आणि एक सिनेमा पाहणं अंतर्भूत असायचं. ते खरंच फार सुंदर होतं. पण 80च्या उत्तरार्धापासून मुंबई पुण्यातलं कॉन्ट्रॅक्टचं लोण त्यातल्या सोयीस्करपणामुळे इतर लहान शहरातच काय अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पसरलं. या पद्धतीतल्या गुणदोषांसकट ते रुजलं आणि लाडू जिलबी आणि लग्नातल्या पंक्तीचं उच्चाटन झालं. ते युगच सगळं संपलं. लग्नांमध्ये पाहुण्यांवर हातावर पोट भरण्याची वेळ आली ती बुफे पद्धतीमुळे. आता ठराविक ठिकाणी लाडू जिलबी हे एकेकाळी सर्वांच्या जिभेवर आणि मनावर राज्य करणारे पदार्थ मिळतात खरे, पण त्याला साम्राज्य लयाला गेलेल्या सरंजामदाराची मिटकी कळा असते. औरंगाबादमधल्या उत्तम मिठाई भंडारसारखं ठिकाण, नाशिकचे बुधाजी हे खानदानी हलवाई किंवा इतर शहरातली काही प्रसिद्ध ठिकाणे आजही ही चव आणि पक्वानं जोपासून आहेत. हे पाहून आपल्याकडे सातारा, कोल्हापूर भागातल्या राजेशाही घराण्याची किंवा राजेशाही टिकवून धरलेल्या म्हैसूरच्या राजघराण्याचं स्मरण होतं. कोल्हापूर, सोलापूरसारख्या शहरात आजही तालीम परंपरा थोडीफार टिकून असल्याने सकाळच्या वेळी दूध जिलबीचा खुराक घेणारी पैलवान मंडळी ही दिसतातच. पण जिलबी या पदार्थाचं पूर्वीच्या दिमाखदार वाड्याच्या जागी आधुनिक इमारती उभ्या राहिल्यावर जसं काहीसं होतं ना, तसंच झालं. स्वतःची ओळख हरवलेल्या जुन्या संस्कृतीसारखं. अस्तित्व तर आहे, पण आब हरवल्यासारखं. माझ्या आजीला मी घरी जिलबी करताना पाहिलं आहे. नारळाच्या करवंटीतला एक डोळा फोडायचा आणि ती जिलबी टाकण्यासाठी वापरायची. पण
त्यानंतर कोणी घरी जिलबी बनवलेली पाहणं तर दूरच, पण ऐकलंही नाही आहे. आज 50च्या पुढच्या वयाच्या लोकांना मी जे म्हणतोय ते नक्की पटेल. त्यांच्या मनात या चविष्ट आठवणी दरवळत असणारच. माझ्या मनात निश्चितच आहे. या मंडळींचं लाडू जिलबीशी एक खास नातं आहे. ते लग्न म्हणजे कार्यप्रसंगी परत परत बहरत असेल आणि अंगी असलेल्या मधुमेहाला विसरून जिलबीच्या घासासोबत त्याचा आस्वाद घेण्याचा मोह नक्कीच आवरत नसेल त्यांना. पण मनात दडलेली ती चव मिळत असेल की नाही कुणास ठाऊक. खरंच अशीच अवस्था होते ना सगळ्या आपल्या मोठ्या माणसांची. जुन्या काळामध्ये आपण असे हरवून जातो. लाडू जिलबी ही पक्वान्नं, पूर्वीच्या काळी पुरणपोळी, कधी कधी बासुंदी, अशी सगळी पक्वान्नं आपल्याला जेवणावळीत मिळायचे. पण आता खरंच पंजाबी आणि थोड्याफार बंगाली गोष्टींनी आणि ते चाट प्रकार काय असतात त्यांनी सगळं लग्नघर किंवा लग्नाच्या त्या जेवणावळी असतात त्यांनी भारलं गेलेलं आहे. मदन देशमुखजी, आपले खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती अशी असलेली पोस्ट दिलेली आहेत. खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नमस्कार. पुन्हा असंच छानशा गोष्टींसह आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.